भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता, झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता, मुघलांचा तो बाप होता. Hello respected judges, teachers and all my dear friends. My name is Rani Gujrati. Thank you for giving me this golden opportunity to speak a few words about छत्रपती शिवाजी महाराज. ज्या शुभ दिवसाची सर्वजण पाहत होते आतुरतेने वाट, ज्या शुभ दिवसाची सर्वजण पाहत होते आतुरतेने वाट, तो मंगलमय शिवदिन आलाय आज. दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराज्य त्याच्या मनामनात, अशा शिवाजी महाराजांना वंदन करूनी करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. महाराष्ट्राचा जो इतिहास दिला तो कोणी एरागेरा नव्हे, तर महाराष्ट्राचा इतिहास दिला तो हिरव्या पिवळ्या शालीवर, तलवारीच्या खणखणाटीनं, घोड्यांच्या टाफानं आणि शायरा डफानं. आणि हा इतिहास घडविला तो छत्रपती शिवरायानं. मुजरा छत्रपती शिवरायाला, रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही शौर्याला तोड नाही. जो थांग आहे सागरा समान, ज्याचा छत्र म्हणजे आभाळाचा सन्मान, तो त्या सूर्याची शान, मराठी मानाचा धगधगता अभिमान. काळीज आहे सह्याद्री, ज्याला शत्रूंचा अभिमान, महाराष्ट्राच्या देव्हाऱ्यात ज्याचं पहिलं स्थान, असे ते प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत, श्रीमान योगी, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच कोण? छत्री सत्तींचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, ती जगात जाणणारे, शिस्तप्रिय, वाणीचं तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. अशा रीतीच्या राजास माझा मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराज was the one of the shining star of Indian history. He was born on 19 February 1630 at Shivneri Fort in Maharashtra. His father name was Shajiraje Bhosle and mother name was Jizabai. His entire childhood was spent under the guidance of his mother. एक होते राजे शिवाजी, भीती नव्हती त्यांना जगाची, चिंता नव्हती परिणामांची, कारण त्यांना साथ होती भवानी मातेची व माता जिजाऊंची. छत्रपती शिवाजी महाराज फर्स्ट वाइफ was सईबाई निंबाळकर, the daughter of निंबाजी राजे निंबाळकर. सईबाई gave to birth संभाजी महाराज. सोयराबाई was शिवाजी महाराज second wife. She belongs to noble family. She gave birth to राजाराम महाराज. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता, पण स्वतःच्या कुटुंबाला विसरून जनतेवर मायेने हात फिरवणारा आपला शिवबा होता. छत्रपती शिवाजी महाराज was the founder of Maratha Empire. At the age of 15, he gathered trusted soldiers which are called Mavaras and pledges to establish the Swaraj. The patriotic of Shivaji Maharaj was called as Ganima Kawa. Chhatrapati Shivaji Maharaj was great king and brave warrior. He always believed in equality and justice. In 1974, he formally crowned as the Chhatrapati. बंदुकीच्या जोरावर आणि हंटाच्या धाकावर, बंदुकीच्या जोरावर आणि हंटाच्या धाकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला माणसं बघितली, परंतु बंदुकीच्या जोराशिवाय आणि हंटाच्या धाकाशिवाय मिथल्यास माणसाला वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा मी एक वाघ बघितला, आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे शिवरायांचा विचारांचा, जिजाऊंचा संस्कारांचा आणि शंभूचा पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र होय. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा आणि 105 तत्वांचा बलिदानाचा आणि त्या दिल्लीच्याही तख्ताला घाम फोडणारा जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा महाराष्ट्र, जिगरबाज माझ्या मर्द मावळ्यांचा महाराष्ट्र. आणि ह्याच महाराष्ट्राच्या मातीत एका रत्नाचा जन्म झाला, आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये वस्तू वापरल्या आणि माणसं जपली, परंतु आपण मात्र माणसं वापरतो आणि वस्तू जपतो. त्यांनी त्यांच्या दूरदृष्टीपणाने भारताचा सुवर्णवनाने इतिहास लिहिला. त्यांची एक प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठासून भरली आहे. अनेक असेच प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेवरून महाराष्ट्रात परत येत होते, तेव्हा तेथे एक बेलवाडी नावाचं गाव होतं. त्या गावामध्ये एक छोटासा किल्ला होता. त्या किल्ल्यामध्ये मल्लमा देसाई नावाची ठाणेदारी राहत होती. दादाजींना वाटले की जाता जाता हा गड घेऊन जावा, म्हणून त्यांनी थोडा थोडका सैन्य गोळा केला आणि मल्लमावर चाल चालून गेले. परंतु मल्लमा ही जिद्दीची, चिकाटीची, तिने त्यांच्यावर प्रहार केला आणि तेथे मावळ्यांचा पराभव झाला. दादाजींना वाटले की एका बाईच्या हातातून मावळ्यांचा पराभव होणे शक्य नाही, म्हणून त्यांनी थोडा अजून सैन्य गोळा केला आणि मल्लमावर तुटून पडले. आता मात्र मल्लमाचा पराभव झाला. दादाजींनी ठरवलं की मल्लमाला कैद करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांपुढे उभं करायचं. तेव्हा मल्लमाला कैद करत असताना मल्लमा आत गेली आणि आपल्या लहानशा बाळाला घेऊन बाहेर आली. तेव्हा तिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात उभे केले.
तिला वाटले की जसा प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगाराला शिक्षा करतो तसा हाही राजा मला शिक्षा देणार, मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार. तेव्हा ती छत्रपती शिवाजी महाराजांपुढे गेली आणि नतमस्तक झाली आणि म्हणाली, राजे, मी तुमची गुन्हेगार आहे राजे, जी काही शिक्षा द्यायची असणार ती मला द्या, यामध्ये माझ्या लहानशा बाळाचा काही दोष नाही. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्मित हास्य केलं आणि चिटणीसाला इशारा केला. चिटणीस आत गेला आणि दुधाची वाटी घेऊन बाहेर आला. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मल्लमदेसाच्या मुलाला उचललं आणि मांडीवर ठेवलं आणि दुधाच्या वाटीतून चमचाने त्या बाळाला दूध पाजलं आणि म्हणाले, हा जो आमच्या मांडीवर बाळ दिसत आहे ना, हा आमचा भाचा आहे. अहो, म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झालात. आणि कोणता भाऊ आपल्या बहिणीचा राज्य कारभार घेतो? अहो दादाजी, बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर बहिणीला राज्य द्यायचं असतं. अशा त्या काळातही माझ्या शिवरायानं त्या मल्लमदेसाचा राज्य कारभार परत केला आणि तिला सुखरूपपणे तिच्या घरी पोहोचवलं. म्हणून तर नक्कीच सांगावं असं वाटतं की जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं ते जगाने कधी केलं नाही आणि जे जगाने केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच केलं नाही. म्हणूनच तर आज संपूर्ण जगाला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे झुकावं लागलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक स्त्रीचा आदर केला. म्हणूनच तर आज जी कोणी स्त्री मला ऐकत आहे तिला एवढं सांगावं असं वाटतं की अगं, तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे. अगं, तलवारीपेक्षा तीक्ष्ण तुझ्या नजरेची धार आहे. महाराष्ट्राची वाघीण तू भवानीचा वार आहे. अगं, भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मेघ आहे. अगं, भगव्याची रक्षणी तू स्वराज्याची तू मेघ आहे. डुबळी समजू नको तू स्वतःला, तू जिजाऊंची लेख आहे, तू जिजाऊंची लेख आहे. आता एवढे वर्ष झाली. आता अलीकडचा एक प्रसंग तुम्हाला सांगावा असं वाटतं. आताच काही वर्षांपूर्वी इटलीचे पंतप्रधान भारत भेटीसाठी आले होते. तेव्हा त्यांना काही गाईड्सने प्रश्न विचारला की तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहल बघायचं आहे की सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पल बघायचं आहे. तेव्हा इटलीचे पंतप्रधान म्हणाले, मला तुमचं प्रेमाचं प्रतीक असणारं ताजमहलही नको आणि सोन्याचं प्रतीक असणारं गोल्डन टेम्पलही नको. मला माझ्या देशाच्या राजाचा इतिहास शिकवला जातो ना, त्या राजाचा रायगड मला बघायचा आहे. आणि तेव्हा सर्व गाईड्स त्यांना घेऊन रायगड बघण्यासाठी गेले. म्हणून तर नक्कीच सांगावं असं वाटतं की जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही गेलात आणि कोणीही तुम्हाला प्रश्न विचारला की तुम्ही कुठून आलात तर त्याला अभिमानाने सांगा की ज्याने मरणालाही लाजवलं आणि आलेल्या मरणाला देखील जगायला शिकवलं असे छत्रपती शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमीमधून आलो. म्हणतात ना, ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे. अहो, ज्या मातीत जन्मले त्या मातीचा रंग सावळा आहे. छाती ठोकून सांगते, मी शिवबांचा मावळा आहे, मी शिवबांचा मावळा आहे. जाता जाता एवढं सांगावं असं वाटतं, विजेसारखी तलवार चालवून गेला, निळ्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघ नख्याने अफजल खानाचा कोदडा फाडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो शैतानांना नडून गेला. अरे, स्वर्गात गेल्यावर ज्याला 33 कोटी देवांनी झुकून मुजरा केला असा एक मर्द मराठा शिवबावून गेला, असा एक मर्द मराठा शिवबावून गेला. म्हणूनच म्हणतात ना, आले किती गेले किती उडून गेले भरारा, आले किती गेले किती उडून गेले भरारा, संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवबांचा दर्रा, माझ्या शिवबांचा दर्रा. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.